काय म्हणता मग देवमन भाऊ 5-10 मिनिटं इथंच थांबाव नाही का? हो तेच बरोबर राहील. हो मला तेच बरोबर वाटते. कधीला पाहिजे बरोबर आहे त्याचं म्हणणं. आपण 5 मिनिटं इथं बसू. हो तोपर्यंत जर ते इकडे तिकडे जर सरक झाले समजा बिबटे तर मग आपल्याला निघायला काही हरकत नाही. तोपर्यंत काय करा तुम्ही आपलं बैलाची खांशी काढून घ्या. मस्त मोकळे करा बैल बांधून घ्या तिथं आणि इथं आपण बसून राहू. 10 मिनिटांनी चालले जाऊ मग. खांशी काढ म्हणते 1 करोडचा माल आहे ना बाबाच्या. नाही आता कुठं हो 5-10 मिनिटासाठी खांशी काढा आणि हे काढा. बसतो आम्ही इथंच बरोबर आहे आमचं. तुम्ही बसा ना तुम्ही बसा तिकडे गाडी बशी. आमचं आम्हाला बसू द्या इथं. काय माणसा राजा काय त्याच्यात काय 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 सोनं आहे का म्हणलं गाडी लागेल तुमच्या काय माणसाला काय ते बैल सोडा बिचारी उभी आहे मग आपण तकल्या कायची. या इथं मस्त तापगी पेटवतो डब्बी आहे मापाशी. या खाली उतरा. आता अरे काय याच्यात नोटाचे बंडल आहे काय माणसा राजा. थांबा ना तुम्ही तिथं आम्ही बसतो इथं 5 मिनिटाची गोष्ट. बसले आपले ताप पेटवून आणि ते घरी जावं लागतं ना उशीर होऊन राहिला. थांबा तिथं आम्ही इकडे थांबतो कसं करा तुमच्या गोष्टी काय आहेत. जाऊ दे चला म्हणलं तिकडे ठरवून घेऊ काय करायचं तर. बरं बसावा तुम्ही. चला या इकडे आपण इकडे बसू. 5 मिनिटं वाट पाहून चालले जाऊ मग. हे तर गाडीच्या खाली नाही उतरून राहिले. हे गाडीच्या खाली उतरून आहे याच्यातले आपल्याला कट्टे लांबून आहे एक तर खाली घातले जाईन ते पोते. कसं काय आता आयडिया काय करता म्हणलं काही ना काही ठरवा जरा असं. काय पुढचं बिबट्याचं काय कसं काय करा म्हणलं ना. तेच तर म्हणून झालं मलाच तेवढं आहे ना बिबटे आले तरी ते उतरत नाही त्याच्या खाली सांगतो तुम्हाला. हो तर आता आपल्याला काहीतरी शक्कल अशी लढवा लागेल की यायले कसंही करून खाली उतरावं लागते. हो कारण की त्याशिवाय आपल्याला पुढचं काही करता शिवून नाही राहिलं ना. त्याच्यातले पोते काढावं कशी एक तर खाली दाबले जाईन ते काम करावं लागतं पाहिजे आपल्याला. यायला म्हणा तुम्ही बैरमच्या यात्रेला चालले म्हणा उद्या इतके मोठे गौऱ्याचे कट्टे घेऊन. इतक्याचं काय काम आहे म्हणा तुम्हाला. काय 100 लोकांची रोडगी करता का म्हणा. तर म्हणा आम्हाला द्या ना म्हणा 2-4 कट्टे. हो त्यानं हो म्हटलं की झालं कामच झालं आपलं. तसे खालचेच कट्टे ओढायचे आपण. हो खालचे जे पोते आहे ना तेच आहेत पैशाचे. हो तर तेच ओढायचे. मी गाडीत ती बसूनच राहतो बिलकुल. स्टेरिंगवर तुम्ही फक्त कट्टे काढले की बस पळतच सुटायचं. आपल्या गाडीत टाकले की पाहिलेच आहे. लागलं नाही का 100 रुपये कट्टे देतो म्हणला ग. हो म्हणजे कसं जमलं. पाहू मग आता. हो बरोबर आपल्याला जे ओढायचं ते कट्टे बरोबर ओढायचे मग. हो आम्ही तिघं तयारीत राहतो. तू गाडीत बसून राहायचो बरोबर. सुरू केली की बस खोबरे बाई. त्याला खरंच बिबटी आले असेल का कसं काय असं म्हणला. खरं असेल का खोटं असं द्यायचं. खरं आहे का खोटं आहे आपल्याला का माहीत असू शकते. हो का ती म्हणून तर वापस आले ते. पण मी काय म्हणतो आपल्याला काही हो बिबटी आले तरी उतरायचं नाही खाली काय सांगतो तुले. हो कारण की कसं आहे दगाफटका होऊ शकते बरं. हो आता यायले तसं माहीत नसेल म्हणा आपल्याला पैसे आहेत म्हणून. हो पण काही सांगता येत नाही बा आपल्याला सतर्क राहिले बरं राहते. गाडीच्या खाली उतरायचं नाही आपण. हो एवढं ध्यानात ठेवतो. ते बरोबर आहे ते दादा. हो आपल्याला गाडीच्या खाली उतरण्यास नाही काही हो तिकडे. पाहून घेऊ काय होते ते. का हो वामन भाऊ काय मी काय म्हणतो बोला ना संजय काय म्हणता म्हणलं काय चालायचं का आता झालं का गेले असेल का बिबटे. वा बिबटे अजून सध्या कुठे गेले थांबा जरासे. कुठं सध्या जाऊ देत नाही तुम्हाला. हो ना गाडी पुढे सरकूच देत नाही बा तुमची. अरे म्हणलं ते बिबटे जाईल ना 5-10 मिनिटं थांबा ना गडबड काय करता इतकी. फक्त मी काय म्हणतो उद्या बैरमच्या तरी चालले म्हणते तुम्ही सकाळी असं म्हणजे मगाशी म्हणे तुम्ही तुरीची आपण घुगऱ्या खाल्ल्या तेव्हा. हो उद्या चाललो ना. उद्याची तयारीच आहे आमची. काहून तुम्ही चालले का. आमचा उद्याचा जायचा प्लॅन आहे. तर तेच म्हणे कंदील आबाजी तुम्ही आता गौऱ्याचे कट्टे बरेच जमा केले वाटते. तर कंदील आबाजी म्हणे काय 200 रुपये कट्ट्याने देऊन देऊ म्हणे 4 कट्टे देता का बा म्हणजे आमची रोडग्याचं कसं होऊन जाते. नाही तर अजून आता कोणाची तर गौऱ्या पाहून काय पाव सकाळी. नाही देऊ म्हण नाही म्हणजे नाही म्हणा नाही म्हणा. अरे बाबा तुम्हाला गौऱ्या देऊन आम्ही काय करू. आता रातच्यान जमा केल्या मी गौऱ्या. मग आमच्या गावचे लोक येऊन राहिले. रोठ आहे आमचा मोठा. मग 50-60 लोक येऊन राहिले तर जेवाले. तेवढे तर आम्हालाच पाहिजे कट्टे. तर कसंच करा कट्टी द्यायला तयार नाही. अरे पण राजा 2 तर द्या 2 फक्त जास्त नाही ना. त्यातली 2 द्या ना 7-8 आहे ना. नाही बाबा तुम्हाला देऊन आम्ही काय करू. आम्हालाच पाहिजे म्हणलं तेच तर कमी आहे. आम्हाला अजून 2-4 कट्टे पाहिजे. कट्टे फट्टे नाही आमच्यापाशी. राजा कायच्यातच बसून नाही राहिले. अरे पण एक कट्ट एकही नाही का. एक तर द्या राजा ना. हो नाही म्हणलं तुम्हाला नाही म्हणलं ना. हो चला आता निघा लागन बा जाते गेला असं ना आता ते बिबट्या आणि आम्ही जातो आता जा तुम्ही जा. कायच्यातच नाही बसून राहिले तरी. हो पण तरी जाऊ द्याच नाही यायला. बरं हे पहा एक काम करा तुम्ही. हो सध्याशी आपण काय म्हणतो एक काम करू आपण सगळेजण काळ्या घेऊ. आपल्या शिवलालच्या गाडीत बसून आपण काय करू तुमचा रस्ता पाहून घेऊ पहिल्या बिबट्या गेला का नाही. म्हणजे मग तुम्ही झाले मोकळे. मग आम्ही तर जातोच कसं बी. चला म्हणलं उतरा गाडीतून गाडीची खालची काढा बैल इथंच राहू द्या चला गाडीत बसू. नाही एवढी तकलीफ नका घेऊ तुम्ही. थांबा 5 मिनिटं थांबू जाते ते. बसा मुकाड्यान बसा तिथं बसा. 5 मिनिटं थांबू म्हणलं कंदिला पाहिजे. अजून काहीतरी सुचलं विचार करू आपण. काय मार्ग काढता येईल ते काढू मग. बरं ठीक आहे आपण काय करू 5 मिनिटं थांबू. हो तोपर्यंत मग काय होते समजते. बरं थांबा तुम्ही बिन आम्ही थांबतो. बापा काय देतात बापा इतकी घाई असते का. आता येऊनच राहिले तर दरवाजा उघडायले कलोय बापा पोलीस काय आले बापा. म्हणलं खरं देतात काय झालं बाबा आमच्या घरी. नाही आबूजीच्या भेटीला आले साहेब. हो कसं चला म्हणे भेट घेऊन जाऊ म्हणे. काही नाही चला आतमध्ये त्याला सांगतो. तेव्हा ते संत्या घेऊन ते पा काय बे संत्या काय लपून पाहू राहिले तुम्ही. द्या लागते ना. आता पोट्टी पाहाय पोयाले वाटते काय करावा. गाव म्हणून कठीणच काम आहे. हो का बरं पण ते तर घरी नाही आता. हो काय ते शिवलाच्या गाडी संग गेलं तर ते गाडी बंद पडली म्हणते. आता याचे अजून या ना तरी या आतमध्ये पाणी गिनी घ्या चहा घ्या या. बरोबर चला मग हो देवराज भाऊ करून घेऊ तपासणी लवकर. चला फटाफट हो चला पाणी गिनी घेऊ. चालले जातो मग आम्ही चला. साहेब या ना या आतमध्ये या. नाही म्हटलं तुले नाही म्हटलं काय जबरदस्ती आहे का मग फालतू राजा नेता राजा आणून देत ना मग गॅस आम्ही तुम्हाला द्यावं का 2 भरून ठेवले म्हणजे का लोकांसाठी भरले का आम्ही. म्हणलं गॅस नाही आता नाही.
आता इथे ती तंबासुर काय झालं रे? काय म्हणलं भानू, काय मारती? काय राजा देतात हो हे बा भरल्या ताटावून उठलो मी हो स्वयंपाक करता करता 2 पोळ्या झाल्या आणि गॅस सरला बायको म्हणे गॅस शिवाय मला स्वयंपाकच येत नाही. मग आता मी म्हणलं भाण्याची तर 2 आहेत मी आणला दे बा बुडी त्याची म्हणते घेऊन जा हे म्हणते राहू दे म्हणते इतके राजा म्हणजे एवढ्याशा गोष्टीचं इतकं करतात लोक सांगा बा. देतात भाऊ, देत नाही लोक आणून वापरला की वापरला मग रिकामा झाला आणून देते. मग असं पुरते का द्यायला मागच्या वेळेस दिलं तर मारते रे. मग त्याने भरून नाही ठेवा का एक? जाऊ द्या ना हो देऊन टाका ना काय असते देऊन द्या घेऊन जा भाऊ मारती भाऊ घेऊन जा. काय राजा तुम्ही कसं हो एकमेकाला मदत केली पाहिजे. लायकीच नाही लोक आमच्या गावातले मदतीच्या. मग काय आपण द्या लोक मग काय गैरफायदा घेत त्याचा. मग काय हो ना अर्धा रिकामा झाल्याला आणून देते भरलेला आणते का मग? देतो ना बा भरलेला आणून देतो ना माही आता बा उद्याचीच तारीख आहे उद्या येते माझ्या गॅस मी आणला की नवा तुला आणून देतो बा. काय राजा एवढं समजून घेत जा ना. बरं बा देतोच भाऊ बाबा तुमच्या भरच्या जीव राहिलो मी. ने मग आता डबल बा म्हणलं असं करायचं नाही नवा भरलेला देतो मला तू. हा बिलकुल टेन्शन नको घेतो तू दे लवकर ओव्हर ॲक्टिंग म्हणून ना दे मग दे उचलून दे माझ्या डोक्यावर हो चाललो मी. जमलं बा एक नाही का सिलेंडर तर गेलं घराच्या बाहेर. झाला जमला आता. या ना साहेब या म्हणलं. काय होतं साहेब म्हणलं नाही देतोच भाऊ काय होता विषय या ना आतमध्ये. काही नाही म्हटलं घराची म्हणजे झडती घ्यायची आहे हो सगळेच आता 4-5 जणांची आहे त्याच्यात नावं. तर कसं आहे थोडंसं म्हणजे आपल्याला सहकार्य करावं लागते साहेबाले. काय असं ते दाखवून द्या द्यायले पाहून घेतील जर काही सापडलं तर मग कसं विषय नाही. आपल्या इथं नाहीच म्हणा तसं पण एक वेळ त्याला चौकशी करायची आहे. हो का कुठे झाली चोरी कुठे झाली? ते कॅचच्या गाडीतला पैसा गेला की नाही त्याच्यात थोडंसं संशयित आरोपी म्हणून तुझ्या बाबाच नाव आहे हो तर ते आम्हाला घराच्या झडते घेणार आहे. चल म्हणलं पटपट दाखवून देते पेट्या गिट्या बाहेर काढा काय नाही चला म्हणलं देतच भाऊ देऊन दे उघडून दे. या बाबा या आतमध्ये या पाहून घ्या 2-4 खोल्या अंदर. हो या किचन मध्ये आहे तिथे हॉल आहे या अंदर या पाहून घ्या. बरोबर चला हो पाहून घेऊ चला. लाव दादा जाऊ दे तिकडे आता किती 15-20 मिनिटं थांबले ना आता लोक राहायला का ते चला म्हणलं दादा हाकाल गाडी आपली जा भाऊ तुम्ही आता जा म्हणलं डॉक्टर नका भाऊ बिबट्या तुमचं तुम्ही पहा म्हणलं का काय तो आता लोक खाली उतरलेच नाही आता निघाले. अबे देव म्हणे आले का तुझ्या स्वतःचा नाही घरचा विचार कर नालायक वानाच्या. घरी एवढं मोठं कुटुंब आहे का पोरं लेकरं बाया का त्याला का वनवास करता का तुम्ही हराम करो. ते बिबट्या आले का जर का अंगावर आला ना ओढूनच नाही तिथे. अरे काय लष्टान लागलं राजा दादा आपल्या मागं पिक्चर्स नाही सोडून राहिले. अरे बा तुम्ही जाणार राजा तुमचे हातपाय पडतो आता पाय जोडू का तुमचे. अरे माझ्या कुटुंबाचं काय होईल ते मी पाहिजे तुम्हाला काय घेणार एवढं. तुमचं तुम्ही पहा पहिले तुमच्या रस्त्यात तुम्ही जा आम्ही आमच्या रस्त्यात चाललो हा बाजून आता. अजिबात नाही तुम्हाला तुमच्या लेकरा बाहेर शपथ सांगू राहिलो तुम्हाला अजिबात जायचं नाही पुढे बिबटे आहे 3 बिबटे आहेत सांगू राहिलो तुम्हाला. म्हणजे बा फालतू जर नसतं काम होऊन जाईल त्यापेक्षा तुम्ही एक काम करा हो मी सांगतो तसं आपल्या शिवलालच्या गाडीत बसा आपण सगळे जाऊ काड्या घेऊन जाऊ आणि त्याला बिलकुल खेदाळून देऊ तिकडे नंतर तुम्ही बैलगाडी घेऊन घरी जा सुखानं समाधानानं. एवढं माय आहे का तुम्ही दुसरं काहीच ते खानशी काढा आता बैलाची आणि आपली गाडी इथंच राहू द्या आणि चला. देवमन भाऊ 1 मिनिट मी काय सांगते आहे का जान आहे तो जान आहे हो म्हणलं कसं शिर आहे तो पगडी 50 आहे म्हणून म्हणलं तुम्ही फालतू राजा मरसान त्या बिबट्याच्या खाईत नाही 3 बिबटे आहे दोघं तुम्ही आहे पा हाडू काही दिसत नाही बरं हो म्हणून म्हणतो तुम्ही उतरा आता लवकर उतरा गाडी इथंच ठेवा आणि आपल्या गाडीत चला हो गाडीत चला तुम्ही आणि फर्स्ट क्लासमध्ये तिथून आपण ती खेदाडून देऊ आणि मग तुम्हाला आम्ही घरापर्यंत भले पोहोचून देतो. काय म्हणतात यायला एवढी काळजी पडली म्हणलं आमची. अरे पण तुम्ही आमची काय काळजी करू राहिला तुम्ही तुमच्या जीवाची काळजी करा ना. आम्ही आमचं पाहून घेऊ आमचं गाव जवळ आहे इथून आता 1/2 किलोमीटर. पण तुम्ही जा ना तुमच्या रस्त्यानं तिकडे गेले म्हणते ना बिबटे. मग आता आम्हाला रोजची सवय आहे इकडे बिबटेची आम्ही भीत नाही म्हणलं आमचं आम्ही पाहून घेऊ. नाही ते काही होती इकडे हो आपलं हे बा मारामाऱ्या झाल्या चालते आता पण तुम्हाला मी सांगतो ना गाडी पुढे नेऊ देत नाही हो कारण की तुमच्या जीवाचा प्रश्न आहे आमचं काही नाही. आम्ही काय कमांडरनं पाहू शकतो पण तुमचं काय होईल म्हणून म्हणलं आज इथं मारामाऱ्या झाल्या कोणा डोकसे फुटले चालते पण आम्ही तुम्हाला इथून पुढे जाऊ देणार नाही. गाडीची खानशी काढा बैल इथंच ठेवा आणि तुम्ही इथंच ठेवा आमच्या गाडीत चला त्याला खेदाडून द्याले. आता आहे बा आता लय झाली अति झाली तुमची आता तुम्हाला काय वाटून राहिलं रोजचे बिबटी येऊ राहिली इकडे. आम्ही काय असे तसे हिंडत नाही म्हणलं जंगलाईनं मायपाशी टेम्पो आहे म्हणलं काय आता तुम्हाला चौघाला जर टेम्पे घेऊन इथून खेदाडून नाही देईन ना बिबटे मग खेदाडीन पहिले तुम्हाला खेदाडतो आता उतर काय अभी शेर आहे आगाय देव म्हणता टारे चल तिकडे बाहेर तुम्ही आमच्याकडे शिकला लाठी काठी चल देव म्हणे हान ये अरे मी तिथून हाती जा मग चल ये का अरे 8 जणांची एकटाच पाठ पाहतो चला या चांगलं फिरून राहिलो आपल्याला मजाच्या गोष्टी आहे ना आपल्या तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला रोखून राहिलो. अरे तुम्ही आता काय मी गाडीने घेणार हे बा मी दूर फिरून राहिलो हे टाकुऱ्या टाकीन मी तू काय करून राहिलो तू आम्हाला हे करून राहिला. अरे अबे का लागते रे हे निघा लवकर निघा इथे थांबची दाबा चांगला तोडून तुया निघा मा आडवी यायचीच नाही तुम्ही आता बिबट्या पाहिजे मी पाहिजे हो लवकर बाजूना निघा काय वाट पाहू राहिले तुम्ही बी निघाले का चला चालले मोठे काळजी करणार आहे आम्ही आमचं फोन घेऊ निघा तुझ्या जीवाचं पाहिजे राजा आम्ही राजा तुझ्यासाठी मारशील म्हणलं मारशील ना हो चाललो आम्हाला काय करायला लागते मर तिकडे हो चला निघा चला हा बाजूला हो तिकडे पाय तिकडे
राहिले काय भेव दाखवू राहिले बिबट्या बिबट्या आमचं आम्हाला माहित का इकडे गबाळा त्याला पाहायला गो इकडे थांबायचं नाही आता डबल तर दिसत टाकले तुला पयाले हो पयाले पहा म्हणलं गाडी किती पिटावली ते ना इकडे जवळपास नाही दिसून राहिले तिथं हा पहा बरं आपण पाहिलं ते पयाले सांगा काय करा मजाक मजाक मध्ये लाठीकाठी सुरू केलं त्यानं डोक्से फोडून घ्या आपण म्हणून म्हणलं बा जाऊ द्या मजा काय करता आणि पाहून नाही गेलं कायची हे पहा म्हणलं आता मजाकचा विषय झाला आता हो कारण की 1 करोडचा माल आहे फालतू हाताने गमावू नका आपल्या समोरासमोर आतापर्यंत गाडी पाहू राहिलो आपण तर आता तो घरा लोक टेकायची व्हायची सटकन चाल गाडी आडवी लाव द्यायच्या बिलकुल अटॅकच करायचा हो अर्धे तुम्ही अर्धे आम्ही योजनेचं पाच बसू काय करायचं ते कारण की कसं आहे आपल्याला अपेक्षा होती पुरेच्या पुरं दाबाचं बा पण ते काही ताल बसून नाही राहिला कारण की ते बी खबे टोक आहे ना आपण बी पण आपण एवढे जीव ठाव की आपण तर काही आपल्याला घबाड सोडणं नाही म्हणून म्हणलं आपली गाडी का त्याच्या आडवी लाव डायरेक्ट तर पिटाळून घ्या चल जल्दी तसंच करावं लागेल नाही का हो पुऱ्याची तर काही अपेक्षा ठेवा नाही लागणार आता कारण की आपल्याला वाटते की पुरेच्या पुरंच लांबवा चौघ हो एक तर आता काशाचा 5वा हिस्सा आहे तर आपण असं करू याची गाडी अडवू आणि यायला म्हणू बा असंच आहे नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला चाललो बस चाल लवकर चाल फक्त गाडी आपल्याला सापडली पाहिजे हातात या हो चाल लवकर आडवीच लाव द्यायच्या डायरेक्ट अरे होत राजा महाविंद अरे गेलेच ना रे बुवारे वाहनाचे हो अरे जाणार राजा गावात जाणार तुमची कोणी वाट पाहणार नाही का रे आराम करो आम्ही आता गावात आलो ना जवळपास इतकी काळजी आहे का आमची आडवी गाडी लावून राहिले का हो बाजूला ढाण्या तशा सगळे सांगा म्हणला मी इतका चलाकी नको करू तू देव म्हण्या हो काय समजून काय राहिला म्हणलं गमतीचा भाग नाही भाऊ आता सिरियस घे जरा तू सिरियस मध्ये ये म्हणलं आता गिरेस म्हणलं नको सांगू तू काय तर म्हणणं काय ते सांग मला कायचं म्हणणं काय तुया तेव्हा म्हणे चुप म्हणलं का धरका करू राहिला दवडीवरचा वागले का अबे नालायक कोणाच्या पैसे 1 कोटी रुपये म्हणलं त्याच्यात आम्हाला काय समजत नाही का रे म्हणलं का त्या तुरीच्या गंजीत लपून ठेवले त्याच्यानंतर आता घरी गवऱ्यात घेऊन चालले म्हणजे इतके का आम्ही का म्हणजे काय नाकातले काढून तोंड घालणार आहे का रे नालायक कोणाच्या भांडं फुटलो माहीत झालं येईल कसं तरी म्हणूनच मागावर होते आपले हे काहीतरी सोल्युशन काढा आता माझ्या काही भेजा चालून नाही राहिला म्हणूनच ते दुपारपासून आपल्याच मागा राहतं शेवट लोक ते लय कोशिश केली त्यानं शेवटी आता आडवे झाले हो ना पण काय राजा तुम्ही काही आपला शक पकडता आमच्या गाडीत पैसे आहे म्हणता पा बरं या बरं नाही पा बरं नाही म्हणलं खाली कट्टे 2 पोते सांगू राहिलो आता 1 पोतं आम्हाला देऊन दे 1 पोतं तुम्ही घ्या झाला विषय क्लिअर कोणी नाही आहे सध्या आता उशीर उरायला रात्र अंधार लय पडून राहिली आम्हाला आमच्या गावाकडे जाऊ दे बाबू आणि तू तुझ्या घराकडे जा लवकरात लवकर 1 पोतं आम्हाला दे 1 पोतं तू घे आता लवकर सोल्युशन काढा नाही तर अजून कोणी येईन तर अजून वांदे व्हायचे बरं आता काय कंदीला आपण राजा जुने संबंध आपले आपण काय असे एकमेका दुश्मन आहो का सांगा बा आपण आपा तुम्ही म्हणता 1 पोतं आम्हाला द्या आता तुम्हाला माहीत पडलं समजा हे आता काय प्रकरण आहे तर काही सांगायची गरज नाही पण याच्यात आमचा धोकाचा हात नाही ना ते सिक्युरिटी गार्डचे पैसे आहेत ते बँकेवाला आहे असे राजा ते पैसे त्याला द्या लागते आम्हाला काय फक्त थोडेफार देतील त्यातले असं आहे बा आमचा जास्त हात नाही त्याच्यात नाही ते नको सांगू आम्हाला हो तुम्ही जर देत नसाल तर आताच पोलीस स्टेशनला फोन लावतो हो गाडी इथेच आहे म्हणतो मला इथंच आहे माणसं इथं आहे सांगा काय कराच तुम्ही अर्धा माल आमचा अर्धा माल तुमचा नाही ना थांबा ना बा पोलीस स्टेशन काय धमकी देऊन राहील थांबा ना गडबड नका करू ना मी साहेबाशी बोलतो साहेबाला सांगतो मी असं झालं बा आता काय करू मा हात नाही ना मी फक्त त्यातला काहीतरी एक प्यादा आवरायच्या मग ते कोणते साहेब आहे त्याला फोन कर त्याला म्हणा 50% आम्हाला पाहिजे म्हणा तर आम्ही सोडतो नाही तर आताच पोलीस स्टेशनला फोन लावतो बरं फोन लावू द्या मला पहिले 1 मिनिट गडबड नका करू फक्त 1 मिनिट बोला म्हणलं वामन भाऊ काय पोहोचले का म्हणलं घरी गाडी बैल घेऊन गेला माल घरापर्यंत पोहोचला अरे काय राजा साहेब हे काय मोठा घोर झाला म्हणलं हे आपले रामपूरचे लोक नाही का हे 4 जण यायनं गाडी अडवली राजा आता ते तसे म्हणा सकाळपासूनच मागावरच होते माया पण आता त्यानं डायरेक्ट म्हणजे आडवीच लावली गाडी एक तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो म्हणे नाही तर मग कसं अर्धा हिस्सा लागेल म्हणे आपल्याला आता याच्यावर तुम्ही तोडगा काय काढा ते सांगा मी काय माझं म्हणणं होतं रुपये द्यायचा नाही यायले जे होईन ते पाहून देऊ बापरे सत्यानाश झाला राजा तुम्ही काय करून राहिले राजा शेवटी तुम्ही जे करस तेच केलं ना अजून आता काय किती हिस्से आहेत ते किती जण आहेत ते 4 आहेत का राजा 1 नाही 2 नाही 4 आहेत ते मग कसं करावं म्हणलं आता नाही द्यास लागेल त्याला त्याशिवाय पर्याय नाही आता हो नाही तर ते काय म्हणते मग त्याचं काय म्हणणं आहे त्याला म्हणा बा 2 लागतं म्हणा तुम्हाला हो आमची एवढी मेहनत आहे म्हणा तुमचं काय म्हणा त्याच्यात असं म्हणू का बरं ठीक आहे त्याला म्हणतो 2 लागते तर पटत असेल तर सांगा नाही तर साहेबासंग बोला ठीक आहे म्हणतो मी त्याला ओके 1 मिनिट चला काय झालं मग काय बोलले साहेबासंग काय म्हणणं आहे सांगा आता आता साहेबासंग बोलणं झालं माया आता साहेबाचं असं म्हणणं आलं की बा काही हरकत नाही तर तुम्ही 2 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकू म्हणे आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे आमचाच पैसा नाही म्हणे बा कारण की लय जण याच्यातनी लय मोठी चेन आहे म्हणे त्या सगळ्याला सांभाळायला लागते म्हणे प्रकरण कसं दबलं पाहिजे ना म्हणे दाबासाठी द्यावं लागते म्हणे म्हणून कसं आहे थोडं म्हणजे 2 लाख तुम्हाला बिंदास देऊन टाकू म्हणे 2 लाख 2 अबे काय आले का कुत्रे हो का तुकडे टाकून राहिले भिकार तोटो लेका म्हणलं कॅशची गाडी पुरी लांपास केली चौघानं काय आम्हाला काय काहीच माहित नाही का सगळं माहित आहे तर आत्ताच्या आत्ता लवकर त्या साहेबाला फोन ला ढाण्यासंग बोल म्हणा 2 मिनिटं काय आहे ला फोन लाव दिले
50% पाहिजे का? बरं न्या ना, पुरच न्या ना, खायले आम्हाला खायले. आम्ही जातो घराकडे, तुम्हीच घेऊन जा पुरे. इतके का आम्ही म्हणलं 1 महिन्यापासून प्लॅनिंग केली. इतकं पुरं षडयंत्र रचलं. सगळा कार्यक्रम केला ना आता म्हणतं की माझा अर्धा हिस्सा. हे पा म्हणलं लसलं तुम्हाला मी साहेबाशी बोलून 5-5 लाख रुपये देतो. चौघाले बी आणि 5 चूक 20. याच्यावर तुम्हाला खडकू भेटणार नाही, नाही तर पैसे गेले चालते. ले शिवला ले 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 अभिष ले ले. राहिला आता जाऊ दे 20 लाख नाही पाहिजे आम्हाला ना, रुपया नाही पाहिजे आता. आमच्या रामपुरात आहेत पोलीस लोक सध्या. एक फोन लावून देतो, सरके मोकया, तुम्ही मोकया आम्ही मोकया, तुले ना मला घाल कुत्रेले. जाऊ तिकडे लावतो फोन. थांब 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 ना, लावू नको ना, लावू नको. 1 मिनिट आहे बा, साहेबासंग 1 वेळ बोलून घे, जाऊ तिकडे. असं काही मग बोल, लाव द्यायला फोन आता, मी बोलतोय सगळं. साहेब 2 लाखाला काही तयारी नाही द्यायची. त्याच्या संग बोलून घ्या म्हणलं. घ्या बोला म्हणलं साहेबासंग. बोला बोला. काय तुम्ही काऊन अडचण आणून राहिले म्हणलं. विनाकारण कसं तुम्हाला 2-2 द्यायला तयार आहो आम्ही. बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात तुम्हाला माहित नाही यातलं. म्हणून म्हटलं चटकन घ्या आणि मोकळे व्हा. ते बरोबर आहे तुमचं म्हणा, पण आमची कसं आहे, आमच्या परिस्थिती घांगावलेल्या आहेत. कसं आहे आता योग आले म्हणलं कसं आहे पहा तुम्ही शेवटी. आम्ही काही म्हणजे कमी घेणारही नाही तर मग घेणारच नाही. एक तर मग लाक्या नाही तर फाक्या. बाबा इथं म्हणालेच तयार नाही. बरं पण मग आम्हाला काय ना, आमची मेहनत एवढी आणि तुमची काय मेहनत आहे सांगा बा. तुम्हीच सांगा. मेहनत म्हणजे आमची का कमी आहे करायच्या का? 2 दिवस झाले तुमच्याच मागावर आहोत आम्ही. मग काय तर आमचे डोके क्रॅक झाले तर आमच्या घरावर धाडी पडल्या तुमच्यासाठीच्यानं. मग बरं ठीक आहे म्हणालेच तयार नाही का? नाही तर मग काय पोलीस स्टेशनला फोन करताच तुम्ही नाही? हो ते आम्ही कसं पोलीस स्टेशनला फोन करू मग जर नाही दिले आम्हाला तर. कारण की बाप बळा ना भैया सबसे बळा रुपया. सांगा तुमचं काय म्हणणं आहे आता? मग कसं करता? बरं ठीक आहे. बरं आहे बा, एक काम करा तुम्ही, असं करा, आम्ही 2 जण 20-20 लाख घेतो आणि आपलं ते देव म्हणजे आहे ते 10 लाख घेईन, त्याचा भाऊ 10 लाख घेईन. 60 लाखात आम्ही चौघं बसतो. आणि बाकी 40 मध्ये तुम्ही 10-10 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकू. विषय क्लिअर. झाला आता, याच्यापेक्षा काय आता होणार नाही. नाही ना साहेब, एक माणूस बाकी राहिला ना आमचा. आम्ही 5 जण आहो ना. एक गावातलं सगळं म्हणजे वातावरण काय आहे ते सांगण्यासाठी आम्ही तिकडे ठेवलेलं आहे. आम्ही 5ची टोळी आहे ना आमची. अरे हेच तर आता लय झाले तुमचे, त्याच्यात अजून 5वा आणता का आता? असे मग आणा तुमचे मामभाऊ, आतो भाऊ, अजून कोणती चुलत भाऊ. काय राजा ते जाऊ दे आता, त्याचा विषय बंद करा. तुमचे 40 आहे, विषय खलास आता. त्याला सांगूही नका, त्याला देऊही नका. तुम्ही तुमचं पाहा ना, लोकांचं काय करायला लागतं तुम्हाला ना. आमचा माणूस राजा पक्का माणूस आहे ते, त्याला नाही आम्हाला सोडताय तर त्याला 10 द्यास लागेल तुम्हाला. तुम्ही एक वेळी 10चं कमी करा, आम्हाला 50 द्या, तुम्ही 50 घ्या. जाऊ दे ना आपलं शिवला, राहू दे, काशाला कॅन्सल मार. आपण चौघं घेऊ आणि हे समजा चौघं जाऊ तिकडे. आता आबूजी का बरं ठीक आहे आता. बरं ठीक आहे. चला झालं फायनल. 40 आमचे चौघाचे आणि बाकी समजा 60 तुमचे. झालं आता. मग कसं काय वाटप कसं करायचं? आता पैसे असं करा, तुम्ही आता देवमान भाऊच्या घरी जा. तुमचे तुम्ही पैसे घ्या आणि तिथून रवाना व्हा. आमचे 60 लाख तिथं राहू द्या, आम्ही आमच्या परीने घेऊन घेऊ द्या. विषय मोकळा. नाही ना, आज नाही नेऊ शकत आम्ही. आमच्या गावात पोलीस लोक आहेत. आम्ही उद्या घेऊन जाईन. ते एक तूर काळाच्या मिसानं हळंबा मशीन घेऊन येतो आम्ही याच्या वावरात आणि आमचा माल बरोबर आमच्या हिशोबाने घेऊन जातो. बरं तसं करा मग तुम्ही तुमचं काय कसं न्यायचं ते न्या. आमचं मग मी देवबन भाऊला सांगतो बरोबर. ठीक आहे. सध्या त्याच्याच घरी सगळा पैसा राहू द्या आज रातपर्यंत. बरं ठीक आहे ना मग. ठीक आहे. झालं मग आता डन. उद्या आम्ही आमचा पैसा बरोबर घेऊन जातो आणि तुम्ही तुमचं पाच बसा. पहा म्हणलं साहेब, काही राहिलं असं अजून तर अंगणा गिंगणा तिकडे पहा, गाडीत जाऊन पहा. मग सांगतो चक्की उघडून देतो. अजून काही असं इच्छा तर चला बा, दाखवून देतो. नाही, राहू द्या काही हरकत नाही. पाहिलं मी आता चक्कीचा काही विषय नाही. हो फक्त मी काय म्हणतो, आपल्या कंडीला आबाजीचा काही फोन घेऊन आला नाही का म्हणलं. अजून काही आले नाही म्हणून म्हणलं. आता बाबाचा फोन आलता म्हणत नाही तुम्ही याच्या आधी चालता बाबा. हो आता येईल म्हणे, 1-1.5 घंट्यानं पोहोचतील घरी ते. बरोबर आहे ना, मालाची व्यवस्था लावली असन कुठेतरी. हो कारण की घरायनं कोणाच्या सापडून नाही राहिला. बरं ठीक आहे ना, येऊ द्या, या ना म्हणा. हो या हो यायला पकडणंच आहे. बरं ठीक आहे, येऊ का मग आम्ही? हो चला ओके. ठीक आहे, धन्यवाद. आता बाकीचे 2 घरं राहिले ते पाहून घेतो. बाकी मग आम्ही चाललो जातो. हॅलो कशा काय गेले का? पोलीस गेले का म्हटलं? माल सापडला म्हणलं आपल्याला. 40 लाख भेटून राहिले आपल्याला. झाला ते आपलं. म्हणजे कसं आहे आता चुनखाऊच्या घरीच पैसा ठेवलेला आहे आणि आम्ही आता घराकडे निघालेलो. तेच म्हटलं. तर बाकी बा आपण आता कसं ठरवलं आम्ही 40 लाखात आपण 5 जण. तसे ते 4च हिशे पाळले द्यायनं, पण आम्ही म्हटलं जाऊ दे बा, कसं तुला कसं सोडचं तर आपण 5 जण बरोबर निपटून घेऊ ते 40 लाखात. 8-5-40 8-8 लाख घेऊन टाकू. जाय तिकडे. बापा म्हणजे तुमचा डाऊट खरा निघालाच नाही. हो 40 मध्ये बसले का मग? जाऊ द्या ना मग, तेवढे बस झाले 8-8 लाख नाही का? पण मी काय म्हणतो, पाहिजे आता पोलीस लोक येण्याच्या तयारीत आहे. हो तपासण्या झाल्या 4 घराच्या. हो तेच म्हणलं, तुम्ही आता निघाले तरी चालते. हो ठेवा म्हणलं फोन लवकर. ते लाईनी पाटील आणि ते झुमरे येऊ राहिला इकडे. हो ठेवा लवकर ठेवा. काय झुमर भाऊ, हो काय हे आज झालं पोलिसाची तपासण्या? हो ना, काय लेखाचं ते देवदास भाऊन घोर केला आपला, नाही तर सगळं समजलं असतं आपल्याला नाही का? पण तरी तुम्ही आलेच वाटते बरोबर पता काढून.
काय सांगू नका तू बाबू हे पा दोन्ही तबल्यावर हात देऊ राहिला मला माहिती आहे ना. आमच्या संघ हिडून राहिला तिकडे शिवलालने फोन लावून राहिला. शिवलाला ते हो दोघं चौघ गेले का नाही काहीतरी तिकडे चालू आहे भाऊ द्यायचं. हा मला तू बा आम्हाला बात समजते काय काय नाही. कधी बुडा कोणत्या रगाचा आहे शिवलाल हा बबनराव मुक्षीराम हा सगळे म्हणलं काहीतरी फिल्डिंग आहे तुमची तूही त्याच्यात आहे. म्हणलं तुला एका शब्द सांगतो फालतू या भानगडीत पडू नको बरं. 1 करोडचा बँकेचं काम आहे हे चोर सापडणारच आहे. हा म्हणून म्हणलं लवकर जर घेतलं असं तर साहेबाला सांगून टाक हो असं असं आहे कुठं लपवले म्हणून. हा आता सांगून दे. नाही ना बा त्याने काल चोरले गेले नाही तसा विशेष नाही ती. अरे ते काही असं तुमचं तू नको सांगू बोले पण सांगतो ना हरामाचा पैसा हरामात जाते बरं. हो जे इमानदारीचा पैसा आहे मेहनतीचा तेच माणसाचा कामी आहे सांगतो तुले. हो शिवलालने सांगून दे तू रस्ते कामं करू नको बरा घराकडे बरा. हो फालतूचे कामं नाही ना तसं काहीच नाही ना. जा तुम्ही हो, तुम्हाला माहित नाही ते काय जा. बरं राहू दे नको सांगू पण तुम्हाला सांगतो ना एक दिवस तुम्ही या प्रकरणामध्ये हे बघ खडी पोळायला जासाल तुम्ही नक्की सांगतो तुम्हाला. मग पस्तावा होईल तुम्हाला. चला चला पाटील चला जाऊ तिकडे. आले का कसं करावं म्हणा हो ना. हे जुबिरा म्हणते ठीक आहे खोटं नाही का हो खरं आहे पण बाकी हरामाचा पैसा नाही पुरतले का हो याच्यात का सापडलं ना हो आपले लेकरं बाय बी रस्त्यावर येतील सगळं कुटुंबाचं आपलं उद्ध्वस्त होईल आपलं काम नाही का. नामुशी तर ते अलगच राहिले सोयऱ्या धाऱ्यात जाणे तोंडही दाखवणं मुश्किल होईल. पेपरला आपला फोटो बी नाही का काही सांगता येत नाही बा सापडलं फापडलं तर. पण एक तर आपले ठाण्या वाघ हा हो त्याचं बी कसं राजकारण खलास व्हायचं. नाही आपल्याला आपल्या दोस्तासाठी काही करावंच लागत नाही का. पोलीस लोक आले की त्याला सरळ सांगूनच देत सगळं नाही का. चुनखाऊच्या घरी माल आहे बा आणि आता उद्या वाटणी होणार आहे. जाय तिकडे शिवलाल भाऊला सांगून देतो जायचं नाही आपल्याला. त्या यालाच पकडून टाकायचं चुनखावल्या असंच करतो मी. येऊ द्या आता पोलीस लोक आले की सांगूनच देतो खरं खरं जाऊ तिकडे. आता आज तर इथपर्यंत आलो उद्या विषय क्लिअर होऊन जाईल.